सेलेबी एव्हिएशन कंपनीचं कंत्राट रद्द झालं, पण हा तुर्कीचे राष्ट्रपती तय्यब एर्दोगान यांना धक्का मानला जातोय आणि याला कारणही तसंच आहे। सेलेबीचा तय्यब एर्दोगान यांच्याशी काय संबंध आहे जाणून घेऊयात। सेलेबी कंपनी सुमेये बायरक्तार यांच्या मालकीची आहे। सुमेये बायरक्तार तय्यब एर्दोगान यांची ती मुलगी आहे। तर सेल्चुक बायरक्तार सुमेये यांचे पती आहेत। सेल्चुक यांची कंपनी वॉर्ड्रोन्स तयार करते। हेच वॉर्ड्रोन पाकसह म्हणजे पाकिस्तानसह जगभरात पुरवले जातात आणि त्यामुळे सेलेबीला हा मोठा दणका बसलेला आहे। तुर्कीने ज्या पद्धतीने भूमिका घेतली, पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला आणि आपण पाहतोय की हे देशविरोधी जे काही कारवाया होतात पाकिस्तान करते किंवा तर त्या शक्तीला सपोर्ट करणारी शक्ती म्हणजे तुर्कीची आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेवटी देशहित आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा विषय होता। अनेक ठिकाणावरून तक्रारी येत होत्या आणि हे लक्षातही आलं की शेवटी ही तुर्कीची बेस असलेली कंपनी आणि म्हणून आज आमच्या बिकासच्या माध्यमातून म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या बिकास जी आमची आहे, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या माध्यमातून या कंपनीचं काम आज त्याचा परवाना रद्द केला गेला।